हॅलो स्टुडंट्स. सो फाटल्या व्हिडिओन आम्ही पळयल्लें की लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएबल्स कशी रिप्रेझेंट करता, की तेजे जनरल फॉर्म कितें. सो आतां आमी पळोवया की हेंची सॉल्युशन्स कशी फायंड आउट करप. ओके, सो सॉल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. ओके, आता सपोज तुमच्याकडे लिनियर इक्वेशन दिला x + y = 10. ओके, सो आता हेजे सॉल्युशन्स आमकां काडूंक जाय. आता जर हांवें अशें धरलें, आतां म्हाका खबर आहा की खंयचे दोन नंबर ॲड केले जाल्यार 10 येतलो, रायट. सो हांवें जर 5 घेतलो x आनी y बी 5 घेतलो जाल्यार म्हाजें आन्सर 10 येतलें, रायट. सो हांगा कितें जालें म्हाजें सॉल्युशन x = 5, y = 5. ओके, आतां सेम वे हांव आनीक खंयचे तरी नंबर चूज करता. आतां हांव x चूज करता 1. आतां 1 हांवें 9 ॲड केलो जाल्यार म्हाका 10 मेळटलो. सो x = 1 आनी y = 9. आतां हे x आनी y रियल नंबर्स आसा, म्हणजे खंयचो नंबर तूं घेवं शकता. ओके, खंयचो म्हणजे पॉयंट्सांतलो सुद्दां तूं नंबर घेवं शकता, सो दॅट तुका तेजें एडिशन 10 मेळोंक जाय. ओके, सो आतां तूं खंयचो जर x वॅल्यू चूज करता. आतां सपोज हांव x वॅल्यू चूज करता, फॉर एग्जाम्पल से x = 5.2. ओके, जाल्यार म्हाजो y वॅल्यू कितें आसतलो. y इज, हे जर हांवें 10 - x घेवचो पडलो, रायट. सो 10 - 5.2 कितले जाले, 10 - 5.2. ओके, सो हो 10 जातलो, 8 हो 9 जातलो. सो दिस वील बी 4.8. सो जेन्ना तूं x = 5.2 घेता, y तुका मेळटलो 4.8. सो खंयच्या प्रत्येक x वॅल्यू खातीर तुज्या कडेन y वॅल्यू आसतलो. ओके, सो हें आमकां इतलेंच सांगूंक सोदता की लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स हॅज इनफायनायटली मॅनी सॉल्युशन्स. इनफायनायट आसतात दी सॉल्युशन्स. जसो जसो तुमी x वॅल्यू घेता तसो तसो तुमकां y वॅल्यू मेळटा. ओके, सो इट हॅज इनफायनायटली मॅनी सॉल्युशन्स. Infinitely many solutions. ओके, सो आता एक आमी एग्जाम्पल पळोवया. यू हॅव टू फायंड 4 डिफरंट सॉल्युशन्स ऑफ द इक्वेशन. आतां हें आमचे टेक्स्ट बुकांतलेंच एग्जाम्पल आसा. एक तेंच्यांनी इक्वेशन दिला x + 2y = 6. 4 डिफरंट सॉल्युशन्स काडा म्हटलां. म्हणजे आतां हांव कितें करता की एक्साचे वॅल्यूज चेंज करीत वयता. आतां सपोज फॉर x = 0, x = 0 घालीत ह्या इक्वेशनान जाल्यार y कितें मेळटलो. एक्साच्या जाग्यार 0 घाला, 2y = 6. ओके, सो 2y = 6. सो y इज इक्वल टू 6/2, रायट. सो 2 3s, so y is 3. So we got y = 3 for x = 0. ओके, सेम वे आतां सॉल्व करीत जाल्यार हांव 4 सॉल्युशन्स जाय, रायट. x = 1 घेता. x = 1 हांगा घाला, सो 1 + 2y = 6. आतां हो 1 हांगा येतलो, सो तो 6 - 1 जातलो. सो 2y = 6 - 1 5 जालो. सो y इज इक्वल टू 5/2. ओके, ते पॉयंटानूय बरोवंक शकता तुमी. सो y इज इक्वल टू 5/2. ओके, पॉयंटान हो जातलो 2 2s 2.5. ओके, आतां हांव x = -1 घेता. नेगेटीव वॅल्यू सुद्दां घेवं शकता. सो इक्वेशनान घालीत जाल्यार कितें जातलें, -1 + 2y
इक्वल टू 6. सो 2y इक्वल टू 6 प्लस 7 जातलो तो 7 म्हणजे हो व्हॅल्यू येतलो y इक्वल टू 7/2. ओके. आता हांव x इक्वल टू 2 घेता. सो x इक्वल टू 2 प्लस 2y इक्वल टू 6. 2y इक्वल टू 6 मायनस 2 म्हणजे 4 येयलो. सो y इक्वल टू 4/2. सो हो जातलो y इक्वल टू 2. ओके. सो लास्ट आमकां मेळटा y इक्वल टू 2. Okay, so for 4 values of x, you are getting 4 values of y. Okay. तर आम्ही थोडे एक्सरसाइज क्वेश्चन्स पळोवया. एक्सरसाइज 4.2. फर्स्ट क्वेश्चन असा, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज ट्रू अँड वाय? y इक्वल टू 3x प्लस y हॅज युनिक सॉल्युशन, ओनली 2 सॉल्युशन्स एंड इन्फायनाइटली. आता हे जे दिसता इक्वेशन ते आमचे लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल हा आणि आम्ही ओदर प्रूव केला की लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल हॅज इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन्स. ओके. तर कित्याक तर हें इक्वेशन इन 2 वेरिएबल आसा म्हणून. नाव सेकंड वन इज रायट 4 सॉल्युशन्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. आता हे आम्ही आत्ता सॉल्व केल्ले तशेंच आसा. एक्साचो व्हॅल्यू तुम्ही तुमकां जाय तो घेवं शकता. ओके. सो आतां हांव हांगा कितें करता, सेकंड वन सॉल्व करता. ओके. तितून तेंच्यांनी पाय दिला, पाय x प्लस y इक्वल टू 9. पायचो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करपाची गरज ना. x इक्वल टू 0 घातलो जाल्यार कितें मेळटलें, पाय इंटू 0 प्लस y इक्वल टू 9. सो हो टर्म जालो 0. सो y इज इक्वल टू 9. ओके. x इक्वल टू 1 घेवया. पाय इंटू 1 प्लस y इक्वल टू 9. सो हो जातलो पाय प्लस y इक्वल टू 9. सो y इज इक्वल टू 9 मायनस पाय. सो 9 मायनस पाय येतलो. ओके. देन x इक्वल टू -1 घेया. 1च्या जाग्यार -1 म्हणजे हो y इक्वल टू 9 प्लस पाय जातलो. ओके. आणि x इक्वल टू 2 घेत जाल्यार 2 पाय प्लस y इक्वल टू 9. सो y इक्वल टू 9 मायनस 2 पाय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, चेक विच ऑफ द फॉलोइंग आर सॉल्युशन्स ऑफ द इक्वेशन. ओके. सो इक्वेशन दिला आणि इतली सॉल्युशन्स दिल्या, तितूंतले खंयचे सॉल्युशन जावं शकता ते चेक करूंक जाय. म्हणजे कितें, तुमकां एक्स आनी वायचो व्हॅल्यू थंय घालून पळोवचो पडटलो की हे इक्वल टू 4 येता काय ना. आतां x मायनस 2y इक्वल टू 4 दिला आणि फर्स्ट सॉल्युशन दिला तेंच्यांनी 0,2. म्हणजे x आमचो 0 आहा, y आमचो 2 आसा. ओके. सो एक्साच्या जाग्यार हांव घालता 0 आणि वायच्या जाग्यार हांव घालता 2. सो कितें येतलें आन्सर, 0 मायनस 4. -4 येता. -4 आणि 4 इक्वेट जायना. सो दिस इज नॉट द सॉल्युशन. ओके. तशेंच दुसरें घालून पळोवया. दुसऱ्या हितून तेंच्यांनी 2,0 दिला, म्हणजे एक्साच्या जाग्यार 2 आणि हांगा 0 म्हणजे तो 2च येतलो, 4 येवचो ना. थर्ड हितून तेणी 4,0 दिला. हे जावं शकता. 4 मायनस 0 जातलो तो. सो 4 येता. ओके. थर्ड सॉल्युशन जाता. देन √2 अँड 4√2 दिला. √2 मायनस 2 इंटू 4√2 इक्वल टू 4 प्रूव करूंक जाय. सो हे बी जायना. ओके. लास्ट वन 1 दिला, तो बी जायना. सो थर्ड इज द सॉल्युशन. देन फोर्थ क्वेश्चन दिला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1 इज अ सॉल्युशन ऑफ द इक्वेशन. ऑलरेडी हे सॉल्युशन म्हणून दिला.
इक्वेशनाचे, दॅट इज 2x + 3y = k. दिस इज युअर इक्वेशन आणि ही सॉल्युशन्स म्हणजे एक्स आणि वायचो व्हॅल्यू हांगा घालपाचो सो दॅट तुमकां k मेळटलो. सो 2 × 2 + 3 × 1 = k. 2 × 2 जालो 4, 3 × 1 3 जालो. So 7 is the answer. Okay.